बेरोजगारी विरोधात पुणे ते मुंबई युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा. पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. कुणाल राऊत हातात आणि पायात बेड्या घालून मंचावर. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महापालिकेला जाग. गेल्या 5 वर्षातील लेखापरीक्षण अहवालाबद्दल खुलासा. 2020 ते 2024 पर्यंत लेखापरीक्षणाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती. 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. लातूर जिल्ह्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक्स पोस्टद्वारे माहिती. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टींना काही काळ ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.